गेल्या 12 वर्षात देशातील कोट्यवधी नागरिकांनी आपल्या जिद्दीच्या आणि समर्पणाच्या जोरावर देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. 140 कोटी देशवासियांच्या संकल्पाला, सामर्थ्याला थांबवणं आता अशक्य आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लाल किल्ल्यावरून 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आली असून भारतानं 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचं मोठं उद्दिष्ट ठेवलं आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतानं अलीकडे केलेल्या आर्थिक सुधारणा आणि मुक्त व्यापार करारांमुळे अर्थव्यवस्थेची ही घोडदौड शक्य झाल्याचं ते म्हणाले. हमारे संकल्प भी ऊंचे होने चाहिए, क्योंकि जब सपने ऊंचे होते हैं, संकल्प ऊंचे होते हैं, तो हमारे सामर्थ्य की ऊंचाई भी बढ़ती है. जब आजादी के 100 साल होंगे, 2047 में हम विकसित भारत बना के रहेंगे. 140 करोड़ देशवासियों के पुरुषार्थ से इस लक्ष्य को हमें हासिल करना है. और जब दुनिया की सबसे बड़ी आबादी वाला देश विकसित होने का संकल्प लेता है, तो ये दुनिया की नजरों में भी हमारे साहस का परिचायक बन जाता है. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना भारतानं अनेक अभूतपूर्व संकटांवर यशस्वीपणे मात केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी कोविड महामारी आणि त्यानंतर युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांची आठवण करून दिली. या संकटाच्या काळात लस, इंधन, गॅस, डिझेल आणि खते यांच्या तुटवड्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अनेक अंदाज आणि अफवा पसरवल्या गेल्या होत्या. अशी संकटं झेलूनही आपल्या नागरिक सेवो या मंत्रानं विजयी होऊन भारतानं जी तयारी केली होती, एकाहून एक उपाय केले होते. संकटाच्या त्या तेवढ्या काळातही हे सर्व उपाय कामी आले आणि आज देशात कशाचाही तुटवडा नाही आणि भारत आपल्या संपूर्ण सामर्थ्यानं उभा आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. कोरोना से बाहर निकले, युद्ध की विभीषा की खबरें आने लगी. कहीं यूक्रेन तो कहीं पश्चिम एशिया, हर जगह पे तनाव का माहौल. और पता नहीं भविष्यवेत्ताओं ने तो न जाने क्या क्या घोषणाएं कर दी थी. देश को डराना, देश को भयभीत रखना, देश को चिंतित रखना, इसी में कुछ लोगों को आनंद आता है. वैक्सीन नहीं मिलेगी, कोविड में लोग बचेंगे नहीं, कुछ भी नहीं होने वाला. वेस्ट एशिया का क्राइसिस आया, पेट्रोल पंप पे पेट्रोल नहीं मिलेगा, गैस नहीं मिलेगा, डीजल नहीं मिलेगा, फर्टिलाइजर नहीं मिलेगा. सारी दुनिया भर की अफवाहें फैला करके भारत के लोगों को भयभीत करने का, डराने का, चिंता के अंदर डुबो देने का कुछ लोगों को आनंद आ रहा था. नागरिक देवो भव के मंत्र को लेकर के जीते हुए भारत ने जो तैयारियां की थी, एक के बाद एक कदम उठाया था. सोचा नहीं था कि संकट आएगा, लेकिन उस संकट के समय में ये सारी चीजें काम आ गई और आज देश में गैस भी है, पेट्रोल भी है, यूरिया भी है. अनेकदा एखादा देश संसाधनांच्या कमतरतेमुळे नाही तर आपल्या विचारसरणीच्या मर्यादांमुळे थांबतो. आज भारताला कच्च्या तेलासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत आहे आणि हे देखील विचारसरणीच्या मर्यादांचंच एक फळ आहे, अशी टीका त्यांनी केली. भारताकडे स्थिर राजकीय जनादेश आहे, स्थिर सरकार आहे, भारताची गतिमान आणि चैतन्यमय लोकशाही आहे, भारताची मजबूत न्यायव्यवस्था आहे आणि आपल्या सर्वांना दिशा देणारं भारताचं संविधान आहे. आणि आज जग भारताच्या या सामर्थ्याला ओळखतं आहे आणि म्हणूनच 2024 नंतर जगातील जवळपास 40 देशांसोबत भारताचे मुक्त व्यापार करार होत आहेत आणि त्यातून किती मोठ्या संधी निर्माण होत आहेत. हे व्यापार करार भारतासाठी मोठी संधी आहे, असं ते म्हणाले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशाला उत्पादन, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था, सॉफ्ट पॉवर म्हणजे सांस्कृतिक आणि वैचारिक प्रभाव या सप्तधारांचा प्रभावी वापर करण्याचं आवाहन केलं.
पुढील 5 ते 7 वर्षात देश अशी उद्दिष्ट साध्य करेल जी गेल्या 5 ते 7 दशकात साध्य होऊ शकली नव्हती. सप्तधाराची शक्ती आणि क्षमता यांच्या जोरावर सरकार देशाला नवीन उंचीवर नेईल आणि नवीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाला सक्षम करेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या घोषणा केल्या. देशभरात एका विशेष मोहिमेद्वारे पुढील वर्षभरात 1 कोटी तरुणांना AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण दिलं जाईल. विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल. नागरी संरक्षण सुधारणांमध्ये सुरक्षेच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षण आणि क्षमतावृद्धी, गावं आणि शहरांमधील 5 ते 15 वयोगटातील मुलांसाठी देशभरात विशेष मोहीम, 1 ते 2 वर्षात 7 ते 8 नवीन उत्पादन प्रकल्प कार्यान्वित केले जातील. तसंच 2047 पर्यंत 100 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट आणि 6 ते 7 वर्षात 5 नवीन अणुभट्ट्या कार्यान्वित केल्या जातील, अशा घोषणा पंतप्रधानांनी केल्या. आधुनिक काळातल्या संकटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सुसज्ज आणि आधुनिक नागरी संरक्षण नेटवर्क उभारण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. विकसित भारताच्या प्रवासात तरुणांची फार मोठी भूमिका आहे. इतकंच नव्हे तर विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थी देशातील तरुण आहे आणि म्हणूनच आपल्याला विकसित भारताचं उद्दिष्ट तरुणांशी जोडून घेऊन आणि तरुणांना सर्वोच्च प्राधान्य मानून आपल्याला पुढे जायचं आहे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. हमने पिछले दिनों AI इम्पैक्ट समिट किया था. AI का विस्तार बहुत तेजी से बढ़ रहा है. लाल किले से मैं देश के नौजवानों के लिए घोषणा करना चाहता हूं. हमने तय किया है कि आने वाले 1 वर्ष में 1 करोड़ युवाओं को AI स्किल के लिए ट्रेनिंग देने का हम काम करेंगे, ताकि हमारा देश का नौजवान AI की दुनिया में भी नेतृत्व करने का सामर्थ्य. जनगणना त्रुटीमुक्त करण्यासाठी तरुणांनी आपल्या कुटुंबाची अचूक माहिती डिजिटल पद्धतीनं देण्यास मदत करावी, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. तसंच सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेत तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं ते म्हणाले. महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत लवकरात लवकर 33% प्रतिनिधित्व मिळावं, धोरण निर्मितीत त्यांना योगदान देता यावं, यासाठी महिलांना आरक्षण मिळवून देऊन त्यांचा सन्मान करण्यात राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं, असंही आवाहन पंतप्रधानांनी केलं. पूर्वीच्या नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये आज विश्वास, विकास आणि प्रयासाचा तिरंगा फडकत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशात सशस्त्र नक्षलवादाचा अंत झाला असला तरी वैचारिक नक्षलवादी आता संधींसाठी टपून बसले आहेत, असं सांगत त्यांना ओळखण्याची आणि युवकांनी त्या बाबतीत सावध राहण्याची गरज मोदींनी व्यक्त केली. और आज मुझे खुशी है कि नक्सली माओवादी हिंसा आखिरी सांस भी शायद रहने की अब तो ताकत नहीं रही है. जंगलों में हमें हथियारी नक्सलों का खात्मा बुलाने में, उस संकट से देश को मुक्त कराने में सफलता मिली है. लेकिन हथियारी नक्सल तो गए, लेकिन दिमागी नक्सल, ये दिमागी नक्सल मौके की तलाश में है. हिंसा, अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा. या शतकाचा 1/4 काळ उलटून गेला आहे आणि पुढील 25 वर्ष देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असं सांगत ध्येयपूर्तीसाठी वेगवान आणि निश्चित दिशेनं प्रयत्न करण्याची तसंच कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती बदलण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. 2047 तक हम 100 गीगावाट न्यूक्लियर पावर का लक्ष्य लेकर के चल रहे हैं. इसी 1 दशक में हम 5 नए न्यूक्लियर रिएक्टर शुरू करने का लक्ष्य लेकर के चल रहे हैं. इस वर्ष भारत ने फास्ट ब्रीडर न्यूक्लियर टेक्नोलॉजी में महारत हासिल करके एक अहम पड़ाव पार किया है और उसके कारण परमाणु ईंधन में आत्मनिर्भर बनने की दिशा में हमें एक बहुत बड़ा सफलता का कदम हमने रखा है.
स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू